मम्मी आज मला मसाले भात खायचे, बनव ना. ठीक आहे, चालेल, बनवते. आज आम्ही सकाळी पोह्यांचा नाश्ता केला होता. त्यानंतर सईला थोडीशी भूक लागली. मग दुपारनंतर काय भाजीपोळी केली तर ती संपणार नाही, त्यामुळे ती बोलली की मला खिचडी खायची आहे. मग मी काय सगळंच असं चिरून घेतलं आणि त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा परतला. कांदा जास्त लाल करायचा नाही. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, परत परतवून घेतलं. त्यानंतर घरच्या मसाल्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकली आणि चटपटीत चव येण्यासाठी थोडा छोला मसाला टाकला आणि अजून एक सिक्रेट मसाला जो पावभाजी मसाला टाकला. मसाले भातामध्ये पावभाजी मसाले टाकल्यानंतर जो आपला भंडाऱ्यावाला मसाले भात असतो तशी त्याची टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर हे मसाले छान असे परतवून घेतले आणि त्यानंतर थोडीशी अद्रकची पेस्ट, गार्लिक पेस्ट टाकली. त्याची पण टेस्ट खूपच अप्रतिम येते. मग टोमॅटो टाकले आणि टोमॅटो, शेंगदाणे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर बटाटे टाकले. त्यानंतर सर्व असं परतवलं आणि तेलामध्ये छान परतवून घेतलं आणि डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घेतले व तेही त्या तेलामध्ये छान असे फ्राय केले व त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले चवीनुसार. ते तांदूळ छान असे तेलामध्ये परतल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकले आणि पाणी टाकल्यानंतर मी कुकरला लगेच कधीही झाकण लावत नाही. तर उकळी येईपर्यंत मी झाकण फक्त वरती ठेवत असते. कारण बघा बऱ्याच वेळेला असं होतं की मसाले भात बनवल्यानंतर सगळा मसाला वरती आणि राईस खाली असा राहतो, एकजीव होत नाही. त्याच्यामुळे असं थोडीशी उकळी आल्यानंतरच कुकरला झाकण लावायचे. तेव्हा आपला जो मसाले भात असतो तो एकजीव होऊन मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतो. आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर आपला मसाले भात बघा किती छान असा झालेला आहे. आणि सई आता टेस्ट करून दाखवणार आहे. त्यावर मी साजूक तूप टाकले आहे आणि तिची सई आता खाऊन दाखवेल. आणि सर्वांनी तुम्हीही असा मसाले भात बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.